पुण्यातील हिंजवडी येथील नामांकित आयटी कंपनीतील माजी महिला कर्मचाऱ्याने मानसिक छळामुळे नोकरीचा राजीनामा द्यावा लागल्याचा आरोप केला आहे। संबंधित प्रकरणात लग्नासाठी आणि धर्मांतरासाठी दबाव आणल्याचंही तिने म्हटलंय। या संपूर्ण प्रकारामुळे तिला कामाच्या ठिकाणी असह्य मानसिक तणाव सहन करावा लागल्याचा दावा करण्यात आलाय। पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत हा प्रकार समोर आलाय। तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार हिंजवडीतील कंपनीत कार्यरत असताना तिला एका सहकार्याकडून वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत लग्नासाठी तसंच धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यात आलाय। तिने हा दबाव नाकारल्यानंतर कामाच्या ठिकाणी तिच्यावर मानसिक त्रास वाढल्याचा आरोपही तिने केलाय। कामाच्या वातावरणात सातत्याने तणाव निर्माण केला गेल्याने अखेर तिला नोकरीचा राजीनामा द्यावा लागल्याचे तिने सांगितले। या प्रकरणामुळे आयटी क्षेत्रातील कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। दरम्यान हिंदू जनजागृती समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। औंध येथील स्टार युनियन दाईची लाईफ इन्शुरन्स कंपनी औंधमध्ये हेड ऑफिस आहे। तर तिथली एक महिला वुमेन कर्मचारी आहे, ती इथल्या बँकेशी टाईप असल्यामुळे बँक ऑफ इंडिया हिंजवडी येथे अपॉइंट होती। तर तिच्या बॉस, तिचा नियरेस्ट बॉस आहे, तो तिला वारंवार फोन करायचा, तिला मॉलिस्टेट करायचा प्रयत्न करायचा, तिला कामाव्यतिरिक्त इतर अदर गोष्टी बोलायच्या। त्यानंतर तिचा औंधच्या ऑफिस खाली असताना पण तिला थोडंसं मॉलिस्टेट करायचा प्रयत्न केला होता आणि तिला फोनवरून लोणावळा साईडला जेवायला घेऊन जाऊन तिला थोडासा मॉलिस्टेट करण्याचा प्रयत्न केला होता। त्याबद्दल सदर महिलेची कंप्लेंट आमच्याकडे प्राप्त होती। त्यानुसार तिचे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आणि अदर एव्हिडन्सेस आम्ही रेकॉर्डर घेऊन तात्काळ त्याचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि यातील आरोपी जो आहे मोहम्मद उर्फ जाफर सादिक सय्यद याला तात्काळ अरेस्ट करण्यात आलेली आहे।